सुप्रभात मंडळी. आणि सकाळचे वाजले 8:30 आणि आपण आहोत सध्या अराउंड खालापूरच्या रोडला. तर सकाळी लेटच झालं. लवकर उठणं काय आपल्याला जमलेलं नाही आहे. तर फर्स्ट गोष्ट होती की झोप होती, जागरण होती, रात्री लेट झालं झोपायला, त्यामुळे लेट उठलो. तर मग लेट निघालो. मग तरी पण मी 7 वाजता घरातून निघालो आणि आता वाजले 8:30. आता प्रॉब्लेम असा झालेला, मी आता का खालापूरच्या रोडला येऊन चालू करतो आहे व्हिडिओ. तर प्रॉब्लेम असा झालेला की आपला गोप्रो चालूच नव्हतं. आय डोंट नो काय झालेलं. चार्ज तर केलेला मी, बट माहीत नाही काय झालेलं, पण तो ऑनच नव्हता होत. तो इश्यू देतो आहे थोडा थोडा. तर फायनली मी पुन्हा थांबलो इथे चेक करण्यासाठी. तर फायनली आता टकाटकमध्ये चालू झालेला आहे आपला गोप्रो. आणि आपली ब्रँडिंगवाले अथांग प्रवासी. आणि मस्त असं ऊन पडलं आहे त्या साईडला, सनसेट झाला आहे मस्त असं. दाखवतो आता काय काय केलं आहे ते आपण गाडीमध्ये. बॅकरेस्टला असं लावलं आहे. त्यांनी ही बॅग आहे छोटीशी, ट्रायपॉड आणि फोल्डेबल चेअर आहे आपली, ग्लव्ज. आणि हा भाई चालू नव्हता होत, सो आता चालू झालं आहे. काय नाही, अजून एवढंच होतं. हां, हे आपण काल एक ॲडिशनल एक खर्चिक काम आलं आपल्याला अचानकमध्ये, की ऑक्झिलरी लाईट काल चालूच नव्हत्या होत. म्हणजे ज्या जुन्या होत्या त्यामधले एक गेलेली पूर्ण, तर आपल्याला नवीन टाकायला लागलं. बाकीचं ही एक आपल्या गाडीवरती ब्रँडिंग आहे आपल्या यूट्यूबच्या चॅनलची. आणि इथे एक आहे बॅक साईडला अथांग प्रवास. आणि हा खालापूरचा तो रोड. तर तुम्ही माझ्या प्रत्येक राईडला जरी बघितलं असेल की हा तो खालापूरचा रोड आहे. ते गाडी चालवायला खूप मजा येते, पूर्ण मजा येते. पुणे 104 किलोमीटर, म्हणजे 104 किलोमीटर नंतर राईट आहे, सॉरी लेफ्ट आहे. आणि त्यानंतर मग पुढे म्हणजे टोटल 144 किलोमीटर आहे. आता झाले 50 किलोमीटर टोटल ट्रिप झाली आपल्या घरापासूनची. तर सकाळी मस्त देवाला, भाऊजींनी देवाला घराणं वगैरे घातलं की बाबा सूरज चालला आहे आपला अथांग प्रवासी. तर सुखरूप जाऊन दे, 2 दिवसाची राईड आहे. तर त्यामुळे मी आज इथून पुन्हा जाईल भीमाशंकर, आणि भीमाशंकरवरून मग सरळ आपण जाऊ औरंगाबादला. मोठी राईड आहे, सोलो राईड आहे, एकटाच आहे. लगेज पण ओकेमध्ये, जास्त काही नाही आहे. 2 दिवसाचेच म्हणजे शॉर्ट्स आहेत 2 बस. अजून असं एक पॅन्ट ठेवली आपली, ही पॅन्ट. जर आणि मंडळी हा फायनली लागला आहे जो खंडाळा घाट आहे तो. व्हिडिओ आकडे वळणे, स्कॉर्पिओ इथं त्या गाडीला. आणि हे ते दिसणारं शिंगरोबाचं मंदिर. स्टुडिओ ऑन व्हील. थांबूया थोडा. पण आहे ना, आपल्या गाडीला बॅकरेस्ट लावले. तर ते आपल्या 2 बहिणींकडून आपल्याला गिफ्ट भेटलेलं आहे भाऊबीजेचं. तर तुम्ही काय एखादी गोष्ट चालू करताय तर पहिला सपोर्ट तुम्हाला घरचाच असतो, मित्र, बांधिलकी फॅमिली, जशी तुमची फॅमिली असेल त्यामधून असतो. तर तुम्ही किट बघितलं तर ते जे आपले ट्रेकिंगचं वगैरे ते आपल्या एका स्पेशल माणसाने दिलेलं आहे, माझ्या स्पेशल माणसाने. आणि देन बॅकरेस्ट आहे ज्याचा खर्च आपल्याला पनवेल ओल्ड स्कूल कस्टममधून लावून घेतलं. पनवेलला गेलेलो मी, कधी गेलेलो, लास्ट संडेला. तर त्यावेळेस पण गोप्रो आपल्याला सेम प्रॉब्लेम देत होता स्टार्टिंगला, पण नंतर मी चालूच नाही करून बघितला, त्यामुळे तो शूट तो झालाच नाही. नंतर तो पण माझा होता एक शूट, तोही झाला नाही. त्याच्यानंतर डिक्लाथलॉनची मी चेअर घ्यायला गेलेलो, ती पण झाला नाही. तर आपल्याला ते बॅकरेस्ट विथ कॅरियर आपल्याला 3.5 मध्ये बसून घेतलं. आणि मी आधी खर्च काढला आणि नंतर माझ्या बहिणींना बोललो की बाबा असं असं आहे. तर सध्या तर गरजेचं पण होतं, बिकॉज नेहमी आता मी स्कूलमध्ये सोडायला जातो ना दीदीला आणि दादूला, म्हणजे माझ्या भाषा आणि भाचीला. तर ते एकदम पाठी बॅलन्स गेल्यासारखं होतं. तर त्यामुळे ते लागतंच, ते बसून घेतलं. मग जिजू पण बोलले ठीक आहे, मी पण थोडी म्हणजे एक चाललायस तुझ्या पहिल्या मोठ्या राईडला,
तर तुला मी हेल्प करतो थोडी. त्या तिघांनी असं मिळून 2 महिने सोपंदही, लीलाताई आणि भाऊजी माझे, त्यांनी तिघांनी मिळून ते बॅकरेस्ट आपल्याला एक दिवाळी किंवा एक भाऊबीज गिफ्ट असा. तालुका खेड, जिल्हा पुणे. आणि हा भीमाशंकरला एक लेफ्ट जातो, श्री क्षेत्र भीमाशंकर ज्योतिर्लिंग. खराब रोड. आपल्याला बसणं अजून झालंच नाही. आपण एक काम करू का, भीमाशंकरचं दर्शन करू. हर हर महादेव. आणि त्यानंतर मग कुठेतरी हॉल्ट घेऊ. मी अजून चहा नाश्ता काहीच नाही केलेला आहे. नॉनस्टॉप इकडे आलेलो आहे. मध्ये थोडं थांबलो होतो बिकॉज तो कॅमेराचा तिथे पण काही नव्हतं. चला, रस्ता खराब आहे. गाई म्हशी उवाळी, आली दिनदिन दिवाळी. काका कशात? सो बसणार कुठे तुम्ही? बसाल कुठे? पण मी इथं बसेल. मी कुठे बसू मग? मी उभं राहिलो आता. एवढंच जागा आहे. हरे कृष्णा माऊली, विठ्ठला विठ्ठला. चला निघू. हा, हे कपडे वगैरे भीमाशंकरला. हो हो, भीमाशंकरला. ओके, चला चला निघतो. काकांना लिफ्ट पाहिजे होती पण नाही काही करू शकत, कारण की नाही बसू शकत ना, आपलं मागे ऑलरेडी आहे. काका माझ्याकडे बघत होते म्हणून थांबून दिलेलं. इथून भीमाशंकरला रोड जातो. आणि आपल्याला आपले 2 एक मराठी माणसाला सपोर्ट करणारी पोरं भेटलेत. नाव काय तुझं मित्र? अथर्व सांबार आणि मोहित सांबार. चला भावांनो, तर चाललंय. अजून इथून 36 किलोमीटर दाखवत आहे. तर इथून निघालो आहे 36 किलोमीटर आतमध्ये आणि भात कापणी चालू झालेली आहे. हे गावी मी करायचो पहिल्यांदा हा प्रकार. म्हणजे ते कापतात पूर्ण आणि पेंडी मानतात. पेंडी मानतून ते एक अंगण टाईपमध्ये असतं. आता इथे काय आय डोंट नो कुठं असतं. काका तर ते भात प्रकार आहे. मी गावचाच आहे. तुम्ही कोकणातून बिलॉंग करत असाल तुम्हाला माहिती आहे हे काय चाललं इथे. गौरी रमणा मम संकटवारी, शंकरा मम संकटवारी. मग सध्या फक्त प्रवास चालू आहे. आपण मंदिरा रिलेटेड काहीच बोलत नाही आहे बिकॉज तिथे गेल्यानंतर सर्व सॉरी टू से बट मला माझ्या ओळखीतला एका यूट्यूबरचा फोन आलेला. मोठे यूट्यूबर आहेत, म्हणजे सध्या नवीन चॅनल आहे. सो ते बोलले की माझी स्टोरी वगैरे चालू होती ना 2-3 दिवसापासून की हे ते. तर माझे एकदम खास ओळखीतले असे यूट्यूबर आहेत शर्विळ आणि बाबा. सो त्यांनी एक रिक्वेस्ट केली, बाबा माझं पण जाणं होणार आहे. सो इन्फोमध्ये थोडी लिमिटेशन असू द्या मंदिराबद्दलचं. मी बोललो हो डोंट वरी. माझा मोटिव्ह काय आहे, ठीक आहे दर्शन झालं, पण मोटिव्ह आपला काय आहे की राईड यावरती जास्त फोकस करायचं ना आपल्याला. सो मंदिराची एक थोडी ना थोडी देऊ आपण, इन्फॉर्मेशन थोडी ना थोडी देऊ आपण. फायनली पोचलो आपण भीमाशंकरला. भीमाशंकरचं ते खाली एंट्री जाते ना ती वाली आहे. देन थोडंसं खापड पसारा आहे इथे, कारण की काय कसं करायचं ते कळत नाही आणि खाली काय घेऊन जायचं ते कळत नाही. आता खाली उतरत जायचं आहे, तरता वेळेस परत सामान असेल. भीमाशंकर भारतातील 12 ज्योतिर्लिंगांपैकी 6वे ज्योतिर्लिंग म्हणजे भीमाशंकर. या ज्योतिर्लिंगांमधून पश्चिमी महाराष्ट्रातील प्रमुख नद्यांपैकी भीमा नदी उगम पावते. निसर्गाने मुक्त हस्ताने उधळण करून या परिसराला सजवले आहे. सह्याद्रीच्या पश्चिमेकडील पसरलेल्या
एका रांगेवरील उंच डोंगरावर भीमाशंकर आहे. प्रचंड गर्द झाडी, जंगल व उंच डोंगराच्या कुशीत भीमाशंकराचे मंदिर वसलेले आहे. आणि जस्ट आपला मस्त की जेवण झालेलं आहे. ड्रायव्हिंग करताना भूक नाही लागत. जस्ट मस्त असं जेवण झालं. 3 रोटी आणि छोले होते. असं एकदम लाईटमध्ये जेवण झालेलं आहे आणि इथून निघालो आहे फायनली. सो थोडं आपलं भीमाशंकर गेलं आणि बाहेर 15-20 किलोमीटर आलो आणि थांबलो आहे.